समाधान कशात आहे हे समजलं पाहिजे, तरच आपण या गोष्टींपासून लांब राहणार आहे. आपल्याला 2 वेळचं जेवण मिळतंय, राहायला घर आहे, घालायला चांगली कपडे आहेत, गाड्या आहेत. अजून काय हवं आहे? याच्यापेक्षा जास्त तुम्ही आयुष्यात काय कमवू शकताय? तुम्ही जे काही आपलं आयुष्य आहे, जे काही पगार आहे, त्या हिशोबाने तुम्ही डायरेक्ट 100 करोडची प्रॉपर्टी तर उभी नाही करू शकत. जे काय आहे ते सगळं स्वतःच उभं करायला पाहिजे. पासून खरंच लांब राहा, की जे फक्त पैशासाठीच काही कामं करतात. आपल्याला आता ओळखता आलं पाहिजे की हे लोक काय इंटेन्शनने लोकांना लुबाडतात. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. आज आपण बोलणार आहे रिसेंट केस जी सगळ्या महाराष्ट्रात फेमस झाली आहे, त्या कॅप्टन खरात सारखे अजून भरपूर असे बंधू बाबा पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात फोफावलेले आहेत. सो आपण आता टेक्नॉलॉजी, AI सगळ्या गोष्टींमध्ये फार पुढं गेलो आहे, तरी अजून ह्या असल्या जाळ्यामध्ये अडकतो. एवढं शिकून सुशिक्षित लोक, मोठ्या मोठ्या पोस्टवर असलेली लोक अशा बंधुबाबांना बळी पडतात. हे खूप चुकीची गोष्ट आहे. आपल्याला वेळीच अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. वेळीच आपल्याला अशा गोष्टींना आळा घालता आला पाहिजे. आणि काय चांगलं काय वाईट हे आपल्याला समजलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला कळला पाहिजे, त्याचं इंटेन्शन कळालं पाहिजे. हे स्पेसिफिक लेडीजसाठी आहे की समोरचा माणूस कुठल्या इंटेन्शननी आपल्याशी बोलतोय, किंवा त्याचं इंटेन्शन काय आहे, त्याला काय हवं आहे, पैसे काय हवेत, किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. लगेच हुरळून नाही गेलं पाहिजे. समोरचा जो चकाचकीत राहतो त्याच्यामागे त्याचा काही हेतू तर नसेल ना, असं सगळं आहे. सो आता आपण 21व्या जगात आहे, म्हणजे 21व्या शतकात आहे, आणि टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे, आणि तरी आपण ह्या अशा बंधू बाबा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जर लपून बसत असेल किंवा आपण अडकत असेल तर खूप चुकीची गोष्ट आहे. ह्याला वेळीच आवर घातलं पाहिजे. आता या खरातांनी इतक्या एक्स्ट्रीम लेवलला काही गोष्टी केल्यात जे आपल्यापर्यंत आलं आहे. सो ते खूप भयानक आहे. अशी भरपूर लोक असतील, आणि तुम्हाला जर तसा अंदाज येत असेल किंवा तुम्ही कोणाकडे जात असाल किंवा देवाच्या नावाखाली जे लोक फसवत असतील, अंधश्रद्धा करत असतील, ते खूप चुकीचं आहे. तुमची श्रद्धा असणं एकदम योग्य आहे. देवावरती श्रद्धा असणे, स्वामींवरती श्रद्धा असणे, आपल्या वेगवेगळ्या आपले प्रत्येकाचे वेगवेगळे देव असतात, त्याच्यावरती श्रद्धा असणे एकदम योग्य आहे. पण श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होतं, आणि आपण अशा बंधुबाबांना बळी पडतो हे कळत पण नाही. जो आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अंधश्रद्धा नाही झाल्या पाहिजेत. आपण अंधश्रद्धा करतोय, देवापुढे नतमस्तक व्हा. देवाला काय आपली इच्छा आहे ती बोला, देव पूर्ण करू शकतो. पण हे अंधश्रद्धा, ह्याचा बळी द्या, ह्या गोष्टी ह्याला पुरवा, असं काय असेल तर हे अजिबात करू नका. हे कम्प्लिटली चूक आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आणि हे खास करून जे लोक खेड्यात आहेत किंवा इवन जे आपल्या शहरामध्ये आहेत, ते आपले व्हिडिओ बघत असतील, त्यांनी लक्षात घ्या की खूपच चुकीची गोष्ट झालेली आहे. म्हणजे तो माणूस खूप भयानक रीतीने स्त्रियांना फसवलं आहे. त्यानं त्याचा हेतू साध्य केला. जर कोणी असाच तुम्हाला ज्ञान देतोय असं वाटत असेल कुठल्या कारणासाठी, तर कृपया अशा व्यक्तींपासून लांब राहा. त्यांचा फायदा फक्त पैसे मिळवणे आणि बाकीच्या गोष्टी मिळवणे हेच आहे. मला खूप वाईट वाटलं की अजून ह्या गोष्टी आपल्या देशात घडत आहेत, राज्यात घडत आहेत, आणि इवन ह्याच्यामध्ये सगळे सुशिक्षित लोक आहेत. आता आपल्याला देवाच्या कृपेने चांगले जॉब आहेत, पण आपण त्याच्यात समाधानी नाही आहे. आपल्याला अजून काय काय हवं आहे. सो या गोष्टी खरंच थांबल्या पाहिजेत. आपल्याला आपलं समाधान कशात आहे हे समजलं पाहिजे, तरच आपण या गोष्टींपासून लांब राहणार आहे. आपल्याला 2 वेळचं जेवण मिळतंय,
राहायला घर आहे, घालायला चांगली कपडे आहेत, गाड्या आहेत, अजून काय हवं आहे? याच्यापेक्षा जास्त तुम्ही आयुष्यात काय कमवू शकताय? तुम्ही जे काही आपलं आयुष्य आहे, जे काही पगार आहे, त्या हिशोबाने तुम्ही डायरेक्ट 100 करोडची प्रॉपर्टी तर उभी नाही करू शकत. जे काय आहे ते सगळं स्वतःच उभं करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच अशा लोकांचा आधार घेऊ नका. आणि जर समजा तुम्हाला अशी कोण लोक आढळत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांना इन्फॉर्म करा की हे लोक असं काही चुकीचं करतायत. हेच मला सांगायचं होतं या व्हिडिओमधून. सो प्लीज कृपया अशा भूलथापांना खरंच बळी पडू नका. आपण चांगली लोक आहे, एकदम सामान्य लोक असल्यामुळे हे आपल्याला अजिबात सहन होत नाही. मला असं वाटलं की याबद्दल खरंच व्हिडिओ बनवावा की आता कुठं चाललं आहे जग आणि हे काय आहे. सो प्लीज अशा गोष्टी खरंच थांबवा. मी आपल्या या व्हिडिओमधून आपला कंटेंटच तो आहे, त्याच्यामुळे म्हटलं की लोकांना सावध जेवढं करता येईल, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर ती चांगलीच गोष्ट आहे. आता त्यातले 1% लोक जरी ऐकले तरी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. जो काय माझा मेसेज आहे तो पोचला, सॉल्व्ह झाला, बस दॅट्स इट. सो हेच मला बोलायचं होतं. हा खूप सिरियस टॉपिक आहे, तो थोडं काळजीपूर्वक घ्या, हेच मी सांगू शकेन. व्हिडिओ बघितल्यावर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.